प्रत्येक खांद्याचं दुखणं हा फ्रोझन शोल्डरच नसतो. आता आपला खांदा आहे तो आपल्या विविध हाडांनी बनलेला आहे. त्याच्या अवतीभोवती स्नायू आहेत, लिगामेंट्स आहेत. ठीक आहे. आता लिगामेंट्स आणि टेंडन असतात. स्नायूंचा पुढे कंटिन्यू होणारा एक दोऱ्यासारखा भाग जो आपल्या हाडामध्ये जातो. मग आपण जेव्हा कंटिन्यू मुवमेंट करतो, फॉर एक्झाम्पल आता जर हाऊसवाईफ आहे, कंटिन्यू भांडी घासणं झालं, जेवण बनवणं झालं, ही ऍक्टिव्हिटी झाली, तर काय होतं की खांद्यातून हालचाल होते. मग जेव्हा तो स्नायूंचा एक टेंडन तो जेव्हा हाडामध्ये जिथे इन्सर्ट होतो, हाडामध्ये जिथे अटॅच होतो, तो भाग कंटिन्यू त्या फ्रिक्शनामुळे काय होतं, तिथे टेंडनायटिस होतं. ठीक आहे. इन्फ्लामेशन क्रिएट होतं. ओव्हर यूज मुळे ते झिजलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला खांद्याला कधी कधी पेन असू शकतं. आता फ्रोझन शोल्डर मध्ये काय होतं, प्रत्येक तुमची हाताची ऍक्शन म्हणजे काय की खांदा वरती घेताना, बाजूला घेताना, मागे घेताना तुम्हाला प्रत्येक मुवमेंटला दुखतं. ठीक आहे. म्हणजे काय की केस विंचरताना, हात मागे घेताना, कपडे घालताना, तसं ह्या टेंडनायटिस मध्ये एका विशिष्ट हालचाल करतानाच एका जागी दुखतं. बाकी सगळ्या मुवमेंट तुमच्या फ्री असतात, पूर्ण रेंज असते. तर हा डिफरन्स आहे. आपण काय करतो, फ्रोझन शोल्डर झालाय मग गोळ्या घेतो, पुढे काय करतच नाही. कधी कधी चुकीच्या पद्धतीत व्यायाम केले जातात. तर ह्याला नीट डायग्नोज केलं पाहिजे, एक्झॅक्टली तो टेंडनायटिस आहे का तुमचा फ्रोझन शोल्डर आहे. यासाठी आता रॅन्डम सगळे व्यायाम करणं, खांदा गोल फिरवणं, वरती खाली घेणं, हे व्यायाम न करता त्याचं मूळ कारण शोधा, तज्ञांचा सल्ला घ्या आणि त्याच्यासाठी प्रिसाइज ट्रीटमेंट असते, ती ट्रीटमेंट घ्या.